एकंदरीत 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर हे उमेदवारी अर्ज दाखल करायचा या ठिकाणी कालखंड आहे। 18 तारखेला त्या ठिकाणी उमेदवारांच्या अर्ज दाखल झाल्यानंतर छाननी होणार आहे। साधारणतः 25 तारखेला माघारीचा शेवटचा दिवस आहे। खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने मागील 5 वर्षामध्ये सुरेखाताई जाधव यांच्या नेतृत्वात लोणावळा नगरपालिकेला राज्यात नव्हे तर देशामध्ये एक अग्रगण्य स्थान मिळवून देण्याचं काम केलं। यामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात लोणावळा शहराची एक आगळी वेगळी ओळख स्वच्छ भारत अभियान असेल, खऱ्या अर्थाने कचरा डेपोच्या संदर्भातले त्या ठिकाणचं नियोजन असेल, इतर शहरातली सर्व विकास कामं याच्यामध्ये जवळजवळ 100 कोटी रुपयापेक्षा जास्त विकासाचा निधी आणून लोणावळा शहराला एक वेगळं अग्रगण्य स्थान मिळवून देण्याचं काम आमच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव आणि आमची सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोणावळा शहराचा विकास हा आमचा खऱ्या अर्थाने पुढच्या काळातला दुसरा टप्पा सुरू होणार आहे। केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोणावळा शहराला निधी आणणं हे आमचं त्यामध्ये नेतृत्वाच्या माध्यमातून उद्दिष्ट असणार आहे। आणि ज्यावेळेस आम्ही लोणावळा शहरामध्ये आज सकाळी मुलाखती संपन्न झाल्या, या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या कार्ड कमिटीच्या सर्व प्रमुखांची बैठक झाली आणि आज आम्ही आमच्या पक्षाच्या 27 पैकी पहिल्यांदा 11 उमेदवारांची यादी आज आम्ही जाहीर करत आहोत। प्रामुख्याने यामध्ये जे आम्ही आज पहिल्या टप्प्यातील गणरायाचा आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुधीर गणपत पारिठे, त्याचबरोबर सौ शुभांगी सचिन गोसावी हे प्रभाग क्रमांक 1 मधील 2 उमेदवार, प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमच्या बिंदाबाबी अनिश गणात्रा व सुभाष सुमंत डेनकर, प्रभाग क्रमांक 6 दत्तात्रय रामचंद्र येवले आणि रेश्मा अर्जुन पाठारे, प्रभाग क्रमांक 7 देवीदास भाऊसाहेब कडू व सुरेखाताई नंदकुमारजी जाधव, प्रभाग क्रमांक 11 सौ रचनाताई विजय सिनकर, प्रभाग क्रमांक 12 अभय अशोक पारख आणि सौ विजयताई नारायण वाळंज अशा एकूण 11 नगरसेवक पदाच्या उमेदवारांची यादी आज आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पक्ष अधिकृत या ठिकाणी घोषणा करीत आहोत। त्याचबरोबर लोणावळा शहरातील आगामी दुसऱ्या टप्प्यामध्ये आमचे सर्व प्रमुख नेत्यांची मित्र पक्षांशी बोलणी देखील चालू आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि उर्वरित यादी ही त्या ठिकाणी आम्ही पुढील 2 ते 3 दिवसात अधिकृतपणे त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून जाहीर करणार आहोत। ही भारतीय जनता पक्षाची पहिली यादी या ठिकाणी जाहीर होत असताना पक्षाने सगळ्याच पातळीवर लोणावळा शहरात आघाडी घेतल्याचं चित्र आज या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होत असल्याची चर्चा या ठिकाणी होत आहे। एवढीच माहिती आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी देत असून कमळ चिन्हाच्या या पहिल्या टप्प्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी मी आपणास सादर केली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
दिलीपराव शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात या परिवारामध्ये प्रवेश केलेला आहे. मी मनापासून त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. मागील अनेक दिवसांपासून गोवळे गावचं सरपंच म्हणून काम करत असताना किंवा लोकप्रतिनिधी म्हणून एका जबाबदारीनं त्या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न सोडवताना त्यांनी देखील सातत्यानं गावच्या सर्वांगीण विकासाकरता पाठपुरावा केला. अनेक कामांना निधी या राज्य सरकारच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि आमदार फंडातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये नेला आणि गावातले देखील सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांना जो विश्वास दाखवला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती सरपंचाने देखील जो विश्वास दाखवला, या विश्वासातून आज त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. आगामी काळामध्ये ओवळे गावातील पाण्याच्या टाकीच्या संदर्भात जी काही मागणी केली आहे किंवा इतर काही कामं आहेत, ती कामं पूर्ण करण्याचं देखील मी त्यांना आज आश्वासित केलेलं आहे.